पनवेल महानगरपालिका विधानसभा मतदारसंघ तसेच उरण विभागातील समस्यांबाबत महाविकास आघाडी आक्रमक झाली असून याबाबत मोठे आंदोलन उभारण्यात येणार आहे। त्याबाबत जंगी तयारी सुरू असून प्राथमिक तयारी म्हणून 17 ऑगस्ट रोजी विरूपाक्ष मंदिरात सकाळी 10 वाजता चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे। या चर्चासत्राला महाविकास आघाडीतील सर्व पक्ष आणि स्वयंसेवी संस्था यांना निमंत्रित करण्यात आले, अशी माहिती 15 ऑगस्ट रोजी पनवेल शेकाप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीचे नेते माजी आमदार बाळाराम पाटील व शिवसेनेचे बबन पाटील यांनी दिली। या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीच्या भावना घाणेकर, उद्योजक जे म्हात्रे, पनवेल मनपाचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, काँग्रेसचे आरसी घरत, गणेश कडू, राजेश केनी आदी मान्यवर उपस्थित होते। महाविकास आघाडीच्या कोर कमिटीमध्ये परवा ठरल्यानुसार आजची पत्रकार परिषद आहे। ह्या कोर कमिटीमध्ये जे निर्णय झाले त्याच्यामध्ये नैनाचं जे आंदोलन चालू आहे, नैनाच्या क्षेत्रात 4000 कोटी रुपयाची कामं त्या ठिकाणी सिडकोनं रस्त्याची आणि गटाराची काढलेली आहेत। याचा अर्थ ते दडपशाहीनं प्रकल्प पुढे न्यायला मागतायत। त्याचा जनतेचा असणारा विरोध तीव्र करणं आणि जनतेच्या हिताचं रक्षण करण्याच्या दृष्टीनं नैना आंदोलनामधल्या सगळ्या घटकांना बरोबर घेऊन हे आंदोलन पूर्णरूपी प्रज्वलित करणं, त्याचसोबत सिडकोच्या विरोधातल्या ज्या समस्या आहेत, विशेषतः गावठाणा शेजारी बांधलेली गरजेपोटीची बांधकामं, प्रकल्पग्रस्तांच्या विविध बांधकामावर सिडको आणि महापालिका जे वरवंटा चालवायला मागतोय त्या बाबतीत जनतेच्या भावना जाणून ते आंदोलन तीव्र करणं, त्या सोबतीनं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव देण्याच्या दृष्टीनं जे काम समितीच्या माध्यमातून होतं तिथं थोडेसे वेगळ्या पद्धतीनं कामकाज होतं आहे। जे म्हात्रे साहेब, भूषण पाटील आणि अन्य जे 4-5 मंडळी आहेत त्या मंडळींना दिल्लीला बोलावून रात्री 1 वाजता उद्याची बैठक कॅन्सल झाली म्हणून सांगितलं जातं आहे आणि दुसऱ्या दिवसाच्या वर्तमानपत्रात भाजपची पिळावळ आणि मुरलीधर मोहोळ यांचा निवेदन स्वीकारतानाचा फोटो येतोय। याचा अर्थ त्या समितीच्या त्यांना धार्जिण्या नसणाऱ्या सदस्यांना बाजूला करत केवळ भाजपचं काम त्या ठिकाणी पुढे रेटण्याचा अजेंडा चालवला जातोय। तर त्या बाबतीत देखील जनतेच्या भावना जाणून घेऊन महाविकास आघाडी आणि सामाजिक संघटनांच्या माध्यमातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव दिलं जावं म्हणून आंदोलनाला गती देण्याचा निर्णय घ्यायचा आमचा प्रयत्न आहे। आणि त्यासाठी ही परिषद जी आम्ही घेतो, एल्गार परिषद, त्याच्यामध्ये साधारण साऱ्या घटकांना आपले मुद्दे, आपला विचार मांडण्याची संधी दिली जाईल आणि याच्यातून एक कॉमन अजेंडा तयार करून त्याच्यावर हे आंदोलन संघटित करण्याचा आमचा प्रयत्न आहे। पनवेल महानगरपालिकेचा जो प्रॉपर्टी टॅक्सचा विषय प्रलंबित आहे, 500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना करमाफी देण्याची जी मागणी प्रलंबित आहे, पनवेल महापालिकेनं लावलेली शास्तीय आणि केलेल्या जप्त्या या बाबतीत जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून त्या परिषदेमध्ये चर्चा करून निर्णय घेणं अपेक्षित आहे। त्याचसोबत पनवेल शहरासहित कामोठा असेल, खारघर असेल, कळंबुली असेल, तळोजा असेल, नवीन पनवेल असेल, वडगर करंजाडे असेल, या साऱ्या नवीन भागाला आणि ग्रामीण भाग जो महापालिकेत आहे या साऱ्यांना 3-3 दिवसानं पाणी पुरवण्याचं काम महापालिका आणि सिडको करते। त्या पाण्याच्या प्रश्नाला देखील कुठंतरी व्यवस्थितरित्या मार्ग करून देण्याच्या दृष्टीनं या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही काम करायला मागतोय। जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, नगरविकास विभागाचे सचिव, प्रधान सचिव आणि राज्याच्या मुख्य सचिवांना आम्ही निवेदन देऊन या विषयांना मार्गक्रमण करून द्या म्हणून विनंती करणार आहोत। आम्ही निवेदन देताना एकनाथ शिंदे साहेब आणि उदय सामंतांनाही देणार आहोत, पण आत्तापर्यंतचा आमचा जो अनुभव आहे तो अशा पद्धतीच्या जनआंदोलनाला किंवा जनतेच्या मागण्यांसाठी ह्या मंडळींकडे वेळ नसतो। असलाच तरी ते येऊ नयेत म्हणून या ठिकाणचे दोनही आमदार प्रयत्न करत असतात, ठरलेल्या बैठका रद्द करून घेत असतात, असा अनुभव आत्तापर्यंत आलेला आहे।
आपण राज्याच्या घटनात्मक प्रमुख म्हणून त्यांना आम्ही आमचं निवेदन देऊन या समस्यांच्या बाबतीत कार्यवाही करण्याची विनंती करणार आहोत आणि या साऱ्याच्या याला मागण्यांना गती देण्याच्या दृष्टिकोनातून एक मोठं आंदोलन पनवेलमध्ये संघटित करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, ज्याचं साधारण निश्चित त्या परिषदेमध्ये आम्ही करायला मागतोय आणि त्या पद्धतीनं ते राबवलं जाईल. पण हे आंदोलन निश्चितपणानं निर्णायक असा असेल असा प्रयत्न आम्हा मंडळींचा. आपल्या भावना शासनापर्यंत विस्कळीतरित्या जाण्यापेक्षा मागण्या जरी सिडकोशी संबंधित असल्या, नैनाशी संबंधित असल्या, पनवेल महानगरपालिकेशी संबंधित असल्या तरी हा मोर्चा पनवेल महानगरपालिकेजवळच आम्ही काढणार आहोत. एकत्रच मोर्चा काढू. जिल्हाधिकाऱ्यांना, विभागीय आयुक्तांना, नगरविकास विभागाच्या सचिवांना आम्ही विनंती करू की आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी आमच्या मोर्चाची दखल घेऊन निवेदन घ्यायला आणि त्याच्यावर कारवाई करायला आपण पाठवा. अन्यथा आम्हाला हे आंदोलन आणखी तीव्र करावं लागेल अशा पद्धतीच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहेत निवेदनाच्या माध्यमातून. कारण आपण बघितलं ज्या प्रकल्पांचा गवगवा करत प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या सहकार्यांनी वेगवेगळ्या वेळेला निवडणुका जिंकल्या, त्याच्यातलं एक वडाळा तलाव सोडलं तर कुठलाही प्रकल्प पूर्ततेला गेलेला नाही. वडाळे तलावाचा जो प्रकल्प आहे तो संदीप पाटील नगराध्यक्ष होते, त्यानंतर सुनील मोहोळ अध्यक्ष होते, तेव्हापासून कार्यान्वित होतात. त्याच्याही पूर्वी JM म्हात्रे साहेबांनी या विषयाला हात घातलेला होता. प्रकल्प जे आपल्याला पूर्णत्वाला दिसतात ते JM म्हात्रे साहेबांच्या कारकिर्दीत सुरू झालेलं नाट्यगृहाचं काम, व्यापारी संकुलाचं काम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन जी जागा त्यासाठी वापरली गेली त्या जागेवर असणाऱ्या झोपड्या उठवण्यासाठी माननीय विवेकानंद पाटील साहेबांनी स्वतः 35 लाख रुपये खर्च करून त्या मंडळीला कन्व्हिन्स करून जागा रिक्त करून घेतली आणि तो प्रकल्प पूर्ण झाला. एरवी आपण बघतोय सुभाष पंजाबच्या बाजूनं फ्लायओव्हरचा भाग जो 10-12 वर्ष जैसे या पंचायत समितीच्या समोर जिथं आपण उतरतोय तोही स्ट्रीप तशीच्या तशी आहे. आपण जे महसूलचं तहसीलदार कचेरीचं आणि पोलीस स्टेशनचं कार्यालय बघतोय गेल्या 10-12 वर्षात जैसे ते आहे ते तसंच आहे, त्याला गती देता आली नाही. पंचायत समितीचं काम खाजगीकरणातून आम्ही मार्गी लावलेलं होतं जयंत पाटील ग्रामविकास मंत्री असताना, पण नंतरच्या काळामध्ये त्या कामाला घोड्या घालण्याचं काम प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या सहकार्याने केलं. दुर्दैवानं अतिशय मोक्याच्या जागे असणारं ते कार्यालय जे अशा पद्धतीचं राज्यातलं पहिलं कार्यालय झालं असतं ते जैसे थे राहिलेलं आहे. कुठलाही विषय तुम्ही घ्या, एकही काम पूर्णत्वाला गेलेलं नाही. शिवसत्ता टाइम्ससाठी दत्ता मोकल, पनवेल. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.